हॅलो, गुड मॉर्निंग. सो बँक निफ्टी 100+ पॉईंट्स गॅप अप ओपनिंग झाला आहे आणि त्याच्यानंतर मार्केटनी जी आहे ती एक छोटीशी रिट्रेसमेंट केली आहे. त्याच्यानंतर लगेचच मी 918ला कॉल बाय केला आहे 58,100चा ॲट 1100. सो ट्रेड घेण्याचं रिझन हेच आहे की मार्केटकडे जे आहे ती मार्केटने आज गॅप अप ओपनिंग दिली आहे. जास्त मोठा गॅप अप नाही आहे. 100 पॉईंट्सपर्यंत जे आहे ती गॅप अप ओपनिंग दिली आणि त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंट दिली आहे. चार्टवर आपल्याला जे एल दिसत आहेत ते पूर्ण डाऊन साईडला एल आहेत. सो ही रिट्रेसमेंट बघून जे लोक आपण सेल करतील त्यांना टार्गेट करण्यासाठी आपण जो आहे तो कॉल साईडचा ट्रेड घेतला आहे. कारण मार्केटचे आपण जे डाऊन साईडचे एल आहेत त्यांना टार्गेट करू शकत नाही. एक क्लोजिंग प्राईसचे जे आहे त्यांना जर मार्केट टार्गेट करायला गेला तर आपला जो आहे तो लॉस होऊ शकतो. बट मार्केटने जे आहे ते फक्त त्यांना वॉर्निंग दिली आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ती एक अपसाईड मोमेंटम द्यायला चालू केलं आहे. सो मी 918लाच ट्रेड घेतला आहे 58,100चा कॉल बाय. सो हेच ट्रेड घेण्याचे रिझन की खालचे एल जे आहे ते मार्केट टार्गेट करू शकत नाही. क्लोजिंग प्राईसचे एलला वॉर्निंग किंवा मग त्यांना टार्गेट केलं तर आपला लॉस होईल. बट मार्केट ते करण्याची शक्यता नाही आहे. मार्केटने एक छोटीशी रिट्रेसमेंट दिली आणि त्यानंतर जे आहे तिथे जे सेलर्स बसलेत त्यांना टार्गेट करण्यासाठी मार्केट जो आहे तो पूर्ण वर निघून जाईल. सो त्याचसाठी जो आहे मी हा अपसाईडचा ट्रेड घेतला आहे.